बहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता, ज्यामध्ये महिलांना 3,000 रुपये मिळणार आहे अशी अपडेट घेऊन आलेलो आहो. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 20वा आणि 21वा हप्ता दोन्हीची अपडेट देणार आहोत. सोबतच महिलांना 1,500 रुपये मिळतील की 3,000 रुपये मिळतील हे सुद्धा सांगणार आहोत. कारण ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता अपडेट. तर जास्त वेळ न करता चला उडे आपल्याच्या व्हिडिओकडे. परंतु त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कमालची अपडेट घेऊन आलेलो आहे. महिला व बाल विकास विभागाद्वारे चालवल्या जाणारी लाडकी बहीण योजनेची कमालची अपडेट महाराष्ट्र सरकारकडून जारी करण्यात आलेली आहे. या अपडेटनुसार लाभार्थी महिलांना मे महिन्याचा 21व्या किस्तमध्ये 3,000 रुपयाचे वितरण होत आहे. सोबतच 64 लाखाहून अधिक महिलांना योजनेतून हटवल्या जात आहे. ज्या महिलांनी जी माहिती आहे ती चुकीची होती किंवा त्यांनी KYC पूर्ण केली नव्हती, अशा महिलांना राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणारी ही योजना महिलांना प्रति महिना 1,500 रुपयाचा आर्थिक मदत देते. ही राशी थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये दिल्या जाते. परंतु फेब्रुवारी म्हणजे फरवरी आणि जी किस्त आहे, शेवटची किस्त जी आहे फेब्रुवारी महिन्यात वाटप करण्यात आली होती आणि मार्च महिन्यामध्ये कोणत्याही महिलेला योजनेचा हप्ता मिळाला नाही. म्हणून महिला आता खूप आतुरतेने 21व्या हप्त्याची वाट पाहत आहे. तर 21व्या हप्त्याच्या पार्श्वभूमीवर आता एक नवीन अपडेट घेऊन आलेले आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहो की कधी मिळणार आहे लाडक्या बहीण योजनेचा 21वा हप्ता. तर बघा, ज्या महिला लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलांना लवकरच 21वा हप्ता जो आहे वाटप केला जाणार आहे. यामध्ये ज्या महिला 20वा म्हणजे ज्यांना मागील हप्ता नाही मिळाला त्या महिलांना एकत्रित 2 हप्ते दिले जाणार आहेत, ज्यामध्ये 20वा आणि 21वा हप्ता असे मिळून तब्बल 3,000 रुपये थेट महिलेच्या बँक खात्यामध्ये जमा केल्या जातील. सोबतच ज्या महिलांनी लाडक्या बहीण योजनेची KYC केलेली नाही त्यांना योजनेतून हटवल्या जात आहे. सोबतच ज्या महिला योजनेच्या पात्रतांना पूर्ण करत नाही त्यांनासुद्धा योजनेतून हटवल्या गेलेलं आहे. आणि नवीन लाभार्थी सूची म्हणजे नवीन लाडक्या बहीण योजनेची लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. लिस्ट कशी चेक करायची यावर आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तरपणे चर्चा करणारच आहोत. पण या व्हिडिओमध्ये फक्त आपण 21व्या हप्त्याची माहिती पाहणार आहोत. त्यानंतर लवकरच जे आहे महाराष्ट्र शासनाद्वारे GR म्हणजे शासन निर्णय जाहीर केला जाईल, ज्यामध्ये 21व्या हप्त्यासाठी निधी आवंटित केला जाईल आणि 21वा हप्ता हा 2 टप्प्यामध्ये वाटप केला जाईल. पहिला टप्पा राहील 12 ते 17 मेपर्यंत. 12 मे ते 17 मेच्या दरम्यान 25 जिल्ह्यातील महिलांना जे आहे लाभ मिळणार आहे. त्यानंतर 24 ते 30 मे म्हणजे 24 मे ते 30 मेपर्यंत 21वा हप्ता दुसरा टप्पा हा महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. परंतु या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर महिलांना ज्या आहे या महत्त्वाच्या पात्रता आहेत त्या पूर्ण करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली पात्रता आहे महिला महाराष्ट्र राज्याची स्थायी निवासी असली पाहिजे. महिलेचं वय 21 आणि 65 वर्षाच्या मधात असलं पाहिजे. महिलेच्या परिवाराचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसलं पाहिजे. परिवारात ट्रॅक्टर असलं तर चालते, परंतु ट्रॅक्टरशिवाय जर दुसरं 4 चाकी वाहन असेल तर त्यांना योजनेतून हटवल्या जाणार आहे. त्यानंतर महिलेचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असलं पाहिजे आणि महिलेला KYC करणं गरजेचं आहे. जर तुम्ही KYC नसेल केले तर तुम्हाला सुद्धा 21वा हप्ता मिळणार नाही. तर जाणून घेऊया 21वा हप्ता आता मिळणार कधी. तर बघा, या योजनेअंतर्गत पिछली किस्त यानी अप्रिल मे म्हणजे मागील हप्ता हा एप्रिल महिन्यात दिला जाणार होता, परंतु काही कारणास्तव हा हप्ता वाटप केला जाऊ शकला नाही, ज्यामुळे लाखो बहिणी आता 21वा हप्ता कधी मिळेल हे माहिती करून घेण्यासाठी जे तळमळत आहे. तर सगळ्यात मोठी अपडेट आणि खुशखबरी तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे. लाडकी बहीण योजना 21वा इन्स्टॉलमेंट अपडेटनुसार मे महिन्याच्या अंतिम म्हणजे 24 ते 30 मेच्या दौरान ज्या आहे सगळ्या महिला म्हणजे जितक्याही महिला आहे या योजनेचा लाभ घेत आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जो आहे हा हप्ता वाटप केला जाणार आहे. तरीही पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिलं चरण हे हिंदीमध्ये इथे दिलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला सांगून देतो, पहिल्या टप्प्यामध्ये अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई उपनगरी, सोलापूर, ठाणे इत्यादी जिल्ह्यातील महिलांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार आहे. 25 जिल्हे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. आता महाराष्ट्रात तब्बल 36 जिल्हे आहेत. तर यातील जे 11 जिल्हे आहेत या 11 जिल्ह्यातील महिलांना दुसरा टप्पा जो 25 मे ते
25 मे ते 30 मेच्या दरम्यान चालेल त्या दुसऱ्या टप्प्यात देणार आहे. यामध्ये शनिवार रविवार तुम्ही पकडू नका, ठीक आहे. तर काही या पद्धतीने हा अपडेट आलेला आहे. जर तुम्हाला हा अपडेट पूर्ण वाचायचा असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्ही इथून हा अपडेट वाचू शकता. हा पूर्ण अपडेट हिंदीमध्ये आहे, परंतु तुम्ही याला मराठीमध्ये सुद्धा ट्रान्सलेट करून वाचू शकता. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.